अरे छोटे, पापा का काम पापा को ही करने दे, तू क्यों अपना जान मेहनत खराब कर रहा है। पढ़ लिख के ये काम नहीं करना है, बड़ा आदमी बनना है अपने को। स्पष्ट सांगतो, अदानी ग्रुपचा सिक्युरिटी स्टाफ बेकार चोट आहे। म्हणजे इथं सुद्धा ड्रायव्हरची पिळवणूक करायची ती केली जाते। म्हणजे पाहिलं तर एक साईडला ट्रान्सपोर्टरची कडून पण ड्रायव्हरची पिळवणूक होते। कारण कसं तर भाडं असतं एक, त्यात त्यांचा हिस्सा असतो एक, त्यानंतर कमिशन पण घेणार तेच, आणि मग ते शिल्लक राहील ते ड्रायव्हरच्या हातात। म्हणजे एक साईडला ट्रान्सपोर्टरकडून पिळवणूक, दुसरी गोष्ट रस्त्यावरती पोलिसांकडून पिळवणूक। 200ची ही, 500ची ही आणि 100ची बॉर्डर एंट्री। चेकपोस्ट बंद झालेत, एमपीत 800 रुपयाची एंट्री आणि पावती झाली। तर आता हे रिफ्लेक्टर जॅकेट आहे, हे व्हाईट हेल्मेट आहे, शूज घातलेले आहेत पायात। तर आता त्यांचं म्हणणं असं आहे की हाय रिफ्लेक्टर जॅकेट नाही पाहिजे, हे साहेबाचं आहे म्हणा, ड्रायव्हरसाठी पिवळं पाहिजे। आता याला उजेडात पिवळं पाहिजे का काळं पाहिजे का कत्तं पाहिजे, म्हणून मी पहिलं वाक्य म्हणलं की अडाणीचा सिक्युरिटी स्टाफ बेकार चोट आहे। तर बघू शकता मित्रांनो, आपली झालेली रात्रीची नुकसान म्हणजे हा मेन जो पाटा आहे तोच आपला तुटलाय। खोबळा बाजूला झालाय, पाटा सेपरेट आहे। अशीच गाडी आपण रात्री 60 किलोमीटर घेऊन आलोय। तर चला इथं जबलपूरला पोहोचलोय मित्रांनो, ही जबलपूरची कमान, हे समोरच जबलपूर सिटीकडे रोड जातो। तर सकाळचे 7 वाजलेत मित्रांनो, हे शेजारीच आंघोळ उरकले आणि हा समोरच फ्लायओव्हर आहे। तर फ्लायओव्हरच्या पलीकडे मित्रांनो आपल्याला गॅरेज आहेत। तर गुड मॉर्निंग, जय शिवराय आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। तर मित्रांनो आजच्या ब्लॉगची सुरुवात करतोय जबलपूरमधून। आंघोळ पूजा उरकलेली आहे आणि भरपूर लवकर ब्लॉग सुरू केला आहे, म्हणजे सकाळी 7 वाजताच, कारण आंघोळीची सोय भेटली। बोललं चला आता काही कामच नाही, तो आता फिटर काय फोन उचलत नाही एवढ्या सकाळी म्हटल्यावरती ही कामं तरी उरकून घेता येतील, म्हणून आंघोळ उरकून घेतली। आणि आता जाऊया मस्तपैकी नाश्ता वगैरे करूया आणि गॅरेजवरती जाऊन थांबूया। तर रात्री हा प्रॉब्लेम झाला, 60 किलोमीटर कमीत कमी आपण तशीच 30-40च्या स्पीडने गाडी इथपर्यंत आणली। जास्त वजन नसल्यामुळं काय ते सटकण्याचे चान्सेस नव्हते, गाडी हळूहळू व्यवस्थित चालत होती। बोललो चला मध्ये कुठं थांबण्यापेक्षा मेन सिटीमध्ये थांबलेलं परवडेल, कारण इथं मटेरियल वगैरे अवेलेबल होऊ शकतं। तर आता आपण जाऊया परत माघारी, जिथं आपण रात्री येऊन थांबलो होतो। 2 गॅरेज आहेत, बघू कोणी फोन उचलन त्याच्याकडे ते काम करून घेऊ आणि पुढची जर्नी कंटिन्यू करू। बसलोच मित्रांनो, राजू पाटेवाल्याचं शॉप आहे, तिथं आपण मगाशी थांबलो होतो तिकडं। तर चला काम करून घेऊ। इकडले पाटे ओके आहेत ना, असं एवढं ग्रीस वगैरे भरपूर आहे, जरा काही टेन्शन नव्हतं। पण बिचाऱ्याने तुटायचं ते तुटलं, गुंडीत तुटली त्याची। घेऊया बदलून आता, लवकर पुढे जाऊया। हर हर महादेव। अरे छोटे, पापा का काम पापा को ही करने दे, तू क्यों अपना जान मेहनत खराब कर रहा है। पढ़ लिख के ये काम नहीं करना है, बड़ा आदमी बनना है अपने को, है ना, कि यही करना है। हा छोटू, बरं तरी लवकर आपल्याला मेकॅनिक भेटल्यामुळे आपलं काम लवकर सुरू होतं, नाही तर बाकी मेकॅनिक तर एकाने फोन नाही उचलला। 3-4 गॅरेजवरती गेलो होतो, बट एकाने फोन नाही उचललं। तर राजूभाईचं गॅरेज शेजारीच आहे, म्हणजे हायवेच्या जस्ट बाजूला तिथं टपरी आणि तिथंच त्याचं हॉटेल पण आहे। तर तो होता तिथं, बोललं चला लगेच कामासाठी तो तयार पण झालाय। चला घेऊया मित्रांनो आपलं मटेरियल, पाटा घ्यायचा हा तुटलेला। तर 850 रुपयाला मित्रांनो आपल्याला मेन पाटा भेटलाय, एक सेंट्रल बोल्ट 845 रुपये याची किंमत। तर बघूया मजुरी किती लागते। तर झालाय मित्रांनो बेंड मारून, आता हे सगळं जोडून घेऊ। सेंट्रल बोल्ट वगैरे कट करायला लागतं, ते कट करून आता एक लॅम्प वगैरे जोडायचे सगळे। तर चला मित्रांनो निघूया आता इथून। तिथे जस्ट काम झालंय आपलं, 11:30 वाजलेत।
खर्च आलाय तर 850 रुपयाला पाटा आणि सेंट्रल बोल्ट भेटला, 845 रुपये. आणि मजुरी चार्जेस आता आपल्याला लागलेली आहे 600 रुपये. तर म्हणजे एक रिजनेबल रेटमध्येच आपलं काम पण झालं. तर चला अजून 130 किलोमीटरचा प्रवास कव्हर करायचा आहे. 11:15 वाजलेत. तर शेजारीत आपली जबलपूर सिटी आणि आपण आता जबलपूरच्या बायपासवरून प्रवास करतोय. तर बघूया अजून आपल्याला बुकिंग पण शोधायचं आहे, बऱ्याचशा गोष्टी आहेत. चला आता पहिले इथून निघूया. जबलपूर बायपासवरून 130 किलोमीटरचा आपला प्रॉपर प्रवास बाकी आहे. हे बघा आता हा ॲक्सिडेंट. ठिबक शेती जास्त आहे बघा, इकडं पण आहे. पुढं साहेबाची गाडी पण आहे, वसुली पथक. तर मित्रांनो, प्रशासन एमपीचं काय सुधारणार नाही. हे आहे 1934 14-5. आता ही जी पर्ची आहे मित्रांनो, ही 200 रुपयाची आहे. कारण काय तर याच्यासारखी प्लेट नाही. बोलो त्याच्यावर पासिंग झाली तर बोलो ठीक आहे, फोटो निकाल के लिए आहे, डाल देंगे ऑनलाइन. म्हणजे ड्रायव्हरची कशी पिळवणूक करायची काय कायदा यांच्या हातात आहे. सगळ्यात महत्वाचा कायदा यांच्या हातात आहे, म्हणून हा कायद्याचा गैरफायदा. रात्री तिथं चेकपोस्टला ते 100 आणि इथं याचे 200, 300 रुपये एंट्री इनलिगल. तर कटनीच्या अलीकडे मित्रांनो आपण 50 किलोमीटर. लक्षात राहू द्या. आता आपल्याकडे तर स्लिप आहे, जाताना आपण ती दाखवू शकतो. पण तुम्ही पण येत आहे तर तुम्हाला म्हणजे त्यांना फक्त कारण पाहिजे. यूट्यूबर असू नाही तर काही असू, बोले ठीक है हमने फोटो निकाल लिया है, 10 फॉल्ट निकाल के 10 डाल देंगे. काय करणार, 10 फॉल्ट आपण आपल्यालाच भरणं आहे. तिथं परत आपण येऊन भांडू शकत नाही. त्यासाठी मग हा पर्याय आहे. द्या 200, द्या 100, मांडवली करा आणि पुढे जावा. तर 1 वाजलाय मित्रांनो आपल्याला कटनीमध्ये पोहोचायला. आणि आपलं लोकेशन आहे कटनीच्या पुढे, म्हणजे सिटीच्या बाहेरच्या साईडला. तर सिटीमध्ये एंट्री केली, कारण ज्यावेळेस आपण कटनीच्या रोडने येतो ना त्यावेळेस तो बायपास लगेच लक्षात येत नाही. तर डायरेक्ट आपण सिटीमध्ये आलो कटनीमध्ये. तिथं खूप छान असं शंकराचं मंदिर आहे. आणि हा जो डोंगर आहे ना हा टोटली माइन्सच्या रिलेटेड आहे. हा निळकंठेश्वर धाम. जय भोलेनाथ. तर ह्या काही बंद पडलेल्या माइन्स आहेत मित्रांनो, बघू शकताय. कसं उत्खनन चाललंय. इकडं पण लुटायचं काम चाललंय, जमिनीला लुटायचं काम चालू आहे. म्हणजे जमिनीतून सिमेंट काढायचं काम चालू आहे. चल गाडी खाली करून घेऊ. तर हा आहे मित्रांनो अडाणीचा प्रोजेक्ट. भरपूर मोठा असा प्लांट आपण लावलेली आहे गाडी पार्किंगला. आणि ही सुद्धा कंपनी आणि ह्या सुद्धा कंपनीचा स्टाफ भिकार चोटे. स्पष्ट सांगतो, अदानी ग्रुपचा सिक्युरिटी स्टाफ भिकार चोटे. म्हणजे इथं सुद्धा ड्रायव्हरची पिळवणूक करायची ती केली जाते. म्हणजे पाहिलं तर एक साईडला ट्रान्सपोर्टरची कडून पण ड्रायव्हरची पिळवणूक होते. कारण कसं तर भाडा असतं एक, त्यात त्यांचा हिस्सा असतो एक, त्यानंतर कमिशन पण घेणार तेच, आणि मग ते शिल्लक राहील ते ड्रायव्हरच्या हातात. म्हणजे एक साईडला ट्रान्सपोर्टरकडून पिळवणूक, दुसरी गोष्ट रस्त्यावरती पोलिसांकडून पिळवणूक. म्हणजे आज पाहिलं असेल 800 रुपये. आता हे जेव्हा आपण कटनी सिटीमध्ये एंट्री केली ना
तर हे 500चं चलन पण केलंय. 200ची ही, 500ची ही आणि 100ची बॉर्डर एंट्री. चेकपोस्ट बंद झालेत. एमपीत 800 रुपयाची एंट्री आणि पावती झाली. ठीक आहे. आता कंपनीत आलो तर आता हे रिफ्लेक्टर जॅकेट आहे, हे व्हाईट हेल्मेट आहे, शूज घातलेले आहेत पायात. तर आता त्यांचं म्हणणं असं आहे की हाय रिफ्लेक्टर जॅकेट नाही पाहिजे, हे साहेबाचं आहे म्हणे. ड्रायव्हरसाठी पिवळं पाहिजे. आता याला उजेडात पिवळं पाहिजे का काळं पाहिजे का कत्तं पाहिजे, म्हणून मी पहिलं वाक्य म्हणलं की अडाणीचा सिक्युरिटी स्टाफ बेकार चोट आहे. तर चला मित्रांनो, गाडी खाली करायला अख्खा दिवस मोडणार आहे, कारण ही कंपनी सुद्धा तेवढीच दळिंद्री आहे जेवढे एमपीचे पोलीस दळिंद्री आहेत. तर चला इथून खाली करून डायरेक्टली ट्रान्सपोर्टच्या ऑफिसला भेटूया, कारण ऑलरेडी वैतागलेलं आहे. गाडीचं पण काम निघालं म्हणजे ह्या सिरीजला काय बोलायचं आता. चला हिशोब पण देऊन टाकतो. 25,000 रुपयाचं बुकिंग होतं, 5% कमिशन जाईल त्यात. त्याच्यानंतर 7,000 रुपयाचं मित्रांनो डिझेल भरलं होतं. 2,000च्या आसपास आपल्याला टोल खर्च आलाय आणि 500 रुपयाचा टिपी, 800 रुपयाची एंट्री. तर एवढा टोटल आपल्याला खर्च आला आणि 25,000 रुपयाचं बुकिंग होतं. तर जे काही शिल्लक राहिलं असेल ते कॅल्क्युलेशन करून घ्या. आणि हा ब्लॉग इथंच एंड करतो मित्रांनो, कारण आता ऑलरेडी डोक्याच्या वरतून पाणी चाललंय. तर गाडी खाली करून डायरेक्टली ट्रान्सपोर्टच्या ऑफिसला भेटूया. तर चला मित्रांनो, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि जय शिवराय.